मला काल कळालं साहेबांचा ऍक्सिडेंट झाला. माझं मनच लागलं नाही हो, नुसती मनाला हुरहुर. असं वाटत होतं कधी एकदाची इकडे येईल. बरं आहे साहेबांना आता? हो बरं आहे आता. हो बरं आहे ना. अहो काय सांगू, कालपासून वेळच भेटेना. माझ्या रस्त्यामध्ये आता केळ घेतलं, भेळ घेतली, मग इकडे आले. माहिती का, हे घे केळ, राहू दे, एक साहेबांसाठी आणलंय मी, राहू दे हे. पण देव सुद्धा चांगल्या माणसासोबत असं काबर करतो मला वहिनी कळत नाही. तुम्हाला एक सांगते, वहिनी साहेबांना पण एक सांगते, पेन्शन घ्यायच्या वयामध्ये ना टेन्शन घेऊ नका, नाही तर अशा गोष्टी घडून बसतात. आता तुम्ही ना जेवणाचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी ना आता साजूक तुपातला नाजूक भात बनवून आणते, त्यासोबत तुम्हाला एक ताटली देते, एक 90ची बाटली देते. म्हणजे कसं आहे, साहेबांचं डोकं गुंगन तर आपल्याला त्याच्या ढुंगणावर उपचार करता येतील. बरोबर आहे की नाही? तुमच्या साहेबांकडे बघितलं ना, मला माझ्या नाशिकच्या आशिकची आठवण येते. त्याच्यासोबत सुद्धा असंच झालं होतं. कारण त्याचं जे पोट होतं ना, त्याचा ढेर जो होता ना, त्याचा गेअर थोडा मोठा होता, म्हणून त्याला ना गाडीवरचा ना गेअरच टाकता आला नाही. आणि नेमकी समोर आहे ना एक बाई हंडी घेऊन आली, म्हणून तो पडला. मग त्याच्या मांडीला आणि गांडीला मार लागला, तर जागेवर गेला तो. अहो काय बोलताय तुम्ही? अहो साहेबांना तसं काय होणार नाही, तो पुढून घासला होता म्हणून गेला. साहेब मागून घासलेले, साहेबांना काय होणार नाही, तुम्ही चिंता करू नका, आपण आहे काळजी घ्या साहेबांची. तुम्ही रडू नका वहिनी, तुम्ही रडू नका, मी तुम्हाला काही सांगत बसले. हे बघ, तुमच्या मुलांना मी एक सांगते, वंदन आणि कुंदन, तुमचे मदर आणि फादर शिवाय तुमची कदर कोणी करणार नाही. म्हणून तुम्ही दोन्ही ब्रदर कायम एका चादर मध्ये पाहिजे, अहो चादर? म्हणजे कायम सोबत पाहिजे. आता तुम्ही सगळे काळजी घ्या, मी संध्याकाळी परत साजूक तुपातला नाजूक भात घेऊन येणार आहे. येते वहिनी, मी आता येऊ का?